तुम्ही बहुसंख्येनं इथं या सभागृहात जमलात. तुम्ही आमचं जे स्वागत केलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ओबीसीची काय परिस्थिती आहे. आम्ही आता देऊळगाव माळीला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये जात आहोत. आता तुम्ही म्हणाल की जातनिहाय जनगणना परिषद काय भानगड आहे, ओबीसीचं नक्की या गोष्टीमुळे काय अडलंय, जातनिहाय जनगणना झाल्यामुळे काय होईल आणि जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे काय झालंय या गोष्टी अगदी मी 2-5 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. खऱ्या अर्थानं या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले होते खेड्याकडे चला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते शहराकडे चला. बाबासाहेबांना म्हणायचं होतं की गावखेड्यात माझ्या दीनदलित बांधवावरती त्याच्या जातीवरनं त्याच्या व्यवसायावरनं त्याला हीन दर्जाची वागणूक दिली जाते. तर तो माणूस शहरात गेला तर शिक्षण घेईल, वाघिणीचं दूध पिईल आणि त्याला आपण मानव आहोत, आपण कोण आहोत, आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे याचं भान त्याला येईल म्हणून त्यांनी शहराकडे जायला सांगितलं. पण त्याच वेळी महात्मा गांधी म्हणत होते खेड्याकडे चला. तर खेड्यामध्ये 75% माझा शेतकरी बांधव राहतोय. त्या शेतकरी बांधवाला इथली लोकशाही जोपर्यंत कळणार नाही, लोकशाहीची फळं त्या शेतकरी बांधवापर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं होणार नाही, असं या 2 महामानवांचं म्हणणं होतं. मग आज परिस्थिती काय झाली. आज परिस्थिती गावखेड्यातला माणूस जसाच्या तसा आहे. मी खूप जबाबदारीने बोलतोय. इंग्रज गेले, आपली माणसं या देशात सत्तेवर आली. गावखेड्यातला माणूस जसाच्या तसा आहे आणि शहरात गेलेला दलित बांधव काही शिकला, काही नोकरीला लागला, मागच्या पिढ्या शिक्षक झाल्या, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, प्राध्यापक झाल्या, पण त्याची दुसरी पिढी, तिसरी पिढी आता नोकरीमध्ये नाही. शहरामधल्या छोट्या 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 झोपडपट्ट्यांमध्ये आज माझा दलित बांधव बेरोजगारीची कामं, शारीरिक श्रमाची कामं करताना शहरामध्ये दिसतो. आणि ग्रामीण भागामध्ये माझा गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हक्कर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, बडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेल्लार, वडार म्हणजे जोशी सगळे, उमेदकिया जोशी असेल, नागपंथी गोसावी असेल, भराडी असेल, आमचे कोळी बांधव सगळे असतील, आगरी असतील. मला हे तुम्हाला का सांगायचं, हा माणूस आजही शारीरिक श्रमाचंच काम करतोय, केलं पाहिजे. आजही हा ग्रामीण भागात दुय्यम दर्जाचीच वागणूक केलाय. कोणीतरी उठतंय आणि आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून. आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागासांना दिलं गेलंय. आरक्षण हे बलुते आलोक्याला ओबीसीचं दिलं गेलंय. आरक्षण हे ज्यांच्या पिढ्यांच्या बाबतीमध्ये त्या त्या जातीमध्ये जन्माला आला त्याच्या त्याच्या व्यवसायावरनं त्या त्या माणसाला एक दुय्यम दर्जाची वागणूक इथल्या व्यवस्थेमध्ये दिली गेली. नाभिक असेल, सुतार असेल, घिसाडी असेल, पारधी असेल, कैकाडी असेल, बुरुड असेल, मेंढपाळ असेल, हर एक माणसाला आजही इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. ओबीसीचं आरक्षण तुम्हाला मिळालं कधी मिळालं, 1994 मिळालं. कायद्यानं मंडळ आयोग अंमलबजावणी झाली आणि तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार मिळाले आणि त्या हक्क अधिकाराच्या माध्यमातून तुमचा आमचा कुठेतरी एखादा सरपंच व्हायला लागला, कुठेतरी एखादा शिक्षक व्हायला लागला, कुठल्या तरी जिल्हा परिषदेचं ओबीसीचं आरक्षण पडलं म्हणून त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमचा आमचा व्हायला लागला, एखाद्या शहराचा एखादा महापौर व्हायला लागला. पण गेल्या 1-2 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आमच्या अंतर्वली सराटीला एक माणूस उपोषणाला बसला आणि तेव्हापासून कुणबीचे बोगस सर्टिफिकेट काढून ओबीसीचं आरक्षण पद्धतशीरपणे संपवण्यात आज रोजी आलेलं आहे. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय. मग ते शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला असेल, नोकरीच्या एंट्री पॉईंटला असेल किंवा गावगाड्यातल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदा, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुण्या मुंबई सारखी मोठमोठी शहरं, कोल्हापूर सारखं शहर, प्रत्येक शहरामध्ये किंवा लोकनियुक्त नगराध्यक्ष पद असेल, ही पदं पहिलं ओबीसी म्हटलं की ओबीसी इज इक्वल टू, मी मगाशी सगळी नावं घेतली त्यातला माणूस दिसायचा. पण आज ओबीसी म्हटलं की ओबीसीच्या समोर मराठा कुणबी अथवा कुणबी मराठा दिसतो. ही फॅक्ट आहे. म्हणून
आज जरांगे पाटलांच्या मागणीवरून जर आमचा मराठा बांधव जर ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर त्याच्या स्पर्धेमध्ये आमच्या गावगाड्यातला छोटा घटक त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकेल का? नाही. माझलगावमध्ये 29 जागा ओबीसीच्या पोलीस पाटलांच्या होत्या. त्या 29 पैकी 29 खोटं बोलत नाही, बोलायचं कारण नाही. बीड जिल्ह्यामध्ये माझलगाव तालुक्यात 29च्या 29 पोलीस पाटलांच्या जागा फक्त मराठा समाजाने घेतल्या. आता ओबीसी बरोबर मी घेतलेली नावं तुम्हाला दिसणार नाही. शिक्षण नोकऱ्यामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला आता कळणार नाही. या मंडळ आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आरक्षणाच्या माध्यमातून तुमच्या मागच्या पिढ्या थोड्याफार प्रमाणात का होईना नोकऱ्यामध्ये गेल्या, पण त्या शिक्षकाच्या, त्या डॉक्टराच्या, त्या वकिलाच्या, त्या कलेक्टरच्या, त्या तहसीलदारची लेकरं तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्या या नोकऱ्यामध्ये दिसणार नाही. एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन या देशात झालंय. मग आता प्रश्न उरतो कुठं की आम्ही म्हणतोय जात न्याय जनगणना झाली पाहिजे किंवा आमचा ओबीसी बांधव म्हणतोय, देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून म्हणतोय की आम्हाला मोजा, आमची संख्या किती आहे इथल्या व्यवस्थेमध्ये, आम्ही गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे. कोणी उत्तर म्हणतोय आम्ही 7%, आम्ही 6 कोटी, आमची लोकसंख्या अर्धी आहे, महाराष्ट्र म्हणजे आमच्या बापाची जागिरी आहे. असं नाहीये. महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा गावगाड्यातला शोषित, वंचित, दलित, पीडित, अल्पसंख्याक या सगळ्या समूहांचा महाराष्ट्र आहे. पण आम्हाला कोणी मोजत नाही, आम्हाला आमची संख्या माहित नाही. आज आम्ही 11वी सभा इथं घेतोय. आज 11वी सभा घेत असताना आम्ही गावगाड्यात काय आमचा हेतू, काय आमचा उद्देश, जायचं गावगाड्यातल्या लोकांशी संवाद साधायचा. आपल्या बाजूने कोणीही मंत्री बोलणार नाही, आपल्या बाजूने कुठलाही मुख्यमंत्री बोलणार नाही, आपल्या बाजूने कुठल्याही पक्षाचा नेता बोलणार नाही, आपल्या बाजूने कुठलाही कॅबिनेट मंत्री आज रोजी बोलायला तयार नाही. कारण जरांगीची त्यांना भीती वाटते. जरांगींची त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली. जरांगी उपोषणाला बसणार म्हटल्या शासनाचं शिष्टमंडळ लगेच त्याच्याकडे पळत आहे. पण ओबीसींना काय म्हणायचंय? जरांगींची मागणी 2 सप्टेंबरचा GR इम्प्लिमेंट झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या ओबीसींचं काय म्हणणं आहे, त्याचा परिणाम काय झालाय ओबीसीवरती, याच्यावरती बोलायला कोणीही तयार नाही. जात आहे जनगणना साता समुद्र पलीकडून आलेल्या इंग्रजांनी 1871 पासून 1931 पर्यंत दर 10 वर्षांनी जातनिहाय जनगणना केली. महाराष्ट्र निर्माण झाला, भारत देश स्वतंत्र झाला, पण तुम्हाला आम्हाला कोणीही मोजायला तयार नाही. त्याचं कारण असं आहे, तुमची संख्या जर गावगाडीत कळली, हे कुणी सांगितलं होतं मोजायला? इंग्रजांनी मोजलं होतं, पण आपल्यातल्या कुठल्या माणसाने सांगितलं होतं? स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर दी शूद्राज या पुस्तकामध्ये सांगितलेलं होतं की ओबीसींची जातनिहाय जनगणना करा. नाही केली इथल्या व्यवस्थेत. बाबासाहेबांनी 340व्या कलमामध्ये तुम्हाला आम्हाला ओबीसीचं आरक्षण दिलं, 341 आणि 42 SC आणि ST दिलं. या दोघांच्या अगोदर ओबीसीच्या हिताचा विचार महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केला. पण नाही तुम्हाला आम्हाला करता आलं, बाबासाहेबांना ओळखता आलं ना, महात्मा ज्योतिराव फुल्यांना तुम्हाला मला ओळखता आलं. या देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं. इंग्रजांचा अंमल इथं होता. हे जे सरदार, वतनदार, दरकदार, कारखानदार, भांडवलदार, आताचे आमदार, खासदार यांचे पूर्वज या महाराष्ट्रातले सगळे संस्थानिक, देशातले सगळे संस्थानिक इंग्रजांपुढे काय मागायचे? आम्हाला पदवी द्या, आम्हाला राव बहादूर म्हणा, आम्हाला दरकदार म्हणा, आमची जहागिरी आमच्या नावावर राहू द्या, आमचा वाडा आमच्या नावावर राहू द्या, आम्हाला तुमच्या क्लबचं सदस्य करून घ्या. ही सगळी मंडळी, ही सगळी संस्थानिक मंडळी या इंग्रजांना काय म्हणत होती की आम्हाला आमचं स्टेटस राहू द्या. पण त्याच वेळी हंटर कमिशन समोर शेतकऱ्यांच्या वेशामध्ये जाऊन इथल्या शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा तुम्ही द्या, इथल्या दीनदलिताला माणूस म्हणून करण्याची मुभा तुम्ही द्या, आमच्या सामाजिक सुधारणा तुम्ही अगोदर करा आणि मगच हा देश सोडा, असं म्हणणारे कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. नाही कळले तुम्हाला मला महात्मा ज्योतिराव फुले, नाही कळले तुम्हाला आम्हाला बाबासाहेब आंबेडकर, नाही तुम्हाला मला कळलंय महामानव काशीरामजी. मंडळाला लागू व्हावा म्हणून विश्वनाथ प्रतापसिंगांकडे आदर जाणारी अनेक मंडळी होती. त्या मंडळीमध्ये महामानव काशीरामजी होते.
त्यांनी 3 मागण्या आता विश्वनाथ प्रताप सिंगांसमोर ठेवल्या होत्या. त्या 3 मागण्या जर तुम्ही मान्य केल्या तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. ही अट्ट होती काशीरामांची. त्यामध्ये बाबासाहेबांना भारतरत्न, मंडल आयोग इथं काय करायचा, लागू करायचा, या मागण्या कोणाच्या होत्या? काशीरामांच्या होत्या. मी तुमच्यासमोर या गोष्टी का म्हणतोय? कारण गावागाड्यातल्या सगळ्या 11 पगड जातीच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आपली संख्या किती, आपलं नुकसान कशामुळे झालंय, आपली संख्येत जर तुम्हाला मला कळणार असेल आणि गावगाड्यामध्ये जर तुम्ही जातीमध्ये भांडणार असाल, ओबीसी मध्ये भांडणार असाल, आज एका खमक्या नेतृत्वाची गरज आहे. माननीय छगनरावजी भुजबळ नेहमी ओबीसीची बाजू या महाराष्ट्रामध्ये मांडताना दिसतात. आजही ते महाराष्ट्रामध्ये ठाम भूमिका घेताना दिसून येतात. कधी काळी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हयात असताना त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावरती या देशभरामधल्या ओबीसीचं नेतृत्व करण्याचं काम केलं. पण आज रोजी या टोळीचं नेतृत्व महाराष्ट्रात उरलं नाही, असं मला खेदानं नमूद करावंसं वाटतंय. आज रोजी मागासवर्गीयांचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण कोणाला तरी देण्याचा घाट घातला जातो. पण त्यांना हे सामाजिकदृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे, ज्यांच्यावरती एका समूहानं दुसऱ्या समूहावरती भुजाभाव केला म्हणून त्यांना दिलं गेलेलं आरक्षण आहे. हे घटनेचं तत्व, हे सुप्रीम कोर्टाचं मत, हे या लोकशाहीचं तत्व जरांगे पाटलांसारख्या माणसाला समजून सांगणारा नेता या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो, 18 पगड जातींचा विचार करणारा महाराष्ट्र म्हटला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा महाराष्ट्र म्हटलं जातं. पण आज रोजी तुम्ही आज अडचणीत आहात. तुमची जर ही अडचण दूर करायची असेल तर जातीची युती करावी लागेल, ओबीसींना एकत्र करावं लागेल, भटक्यांना एकत्र करावं लागेल, दीनदलितांना एकत्र करावं लागेल, आदिवासींना जवळ करावं लागेल. आणि आपल्या बळक्यावरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे कारखानदार बसले, जे भांडवलदार बसले, जे रिपीट अगेन निवडून देणारे आमदार खासदार बसले, जे कारखानदार, त्यांना काही देणे गेलं नाही. भाजपची सत्ता आले, पटापटा उड्या मारून त्यांच्याकडे जातात. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली, पटापटा उड्या मारून तिकडे जातात. उद्या बाळासाहेब आंबेडकरांची जर सत्ता येते असं त्यांना वाटलं तर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा पटापटा उड्या मारून जातात. आणि आम्ही मात्र जिथल्या तिथं आता पिंपरी माली, आता इथून पुढे जायचं आपल्याला देऊळगाव मालीमध्ये जायचं, उद्या लोणार तालुक्यामध्ये. पाठीमागे आम्ही सुरुवात केली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिरसाटवाडीमध्ये, त्यानंतर आम्ही देऊळगाव राजा, सिंदखेड राजामध्ये जवळजवळ 4, 5, 6 सभा घेतल्या. आमच्या तिथं काम करणारी ही आमची सगळी मंडळी, आम्ही कुणाचंही नाही नाव घेत, काय आम्ही कुठं आभाळ नाही, कुठं वारं नाही, कुठं इजांचा कडकडाट नाही, कुठं हंगाम नाही, कुठं जमिनीला वापसा आला नाही. आणि आम्ही काय म्हणतोय, चला अर्थात न्याय जनगणना झाली पाहिजे, चला ओबीसी एकत्र आलं पाहिजे. अरे ओबीसी बांधवांनो, तुमचं आमचं आरक्षण गेलंय. एक माणूस त्या अंतर्वली सराटीला बसतो आणि त्याच्या नावानं JR निघतात. JR अंतर्वलीच्या आंदोलनाची घोषणा केली, 750 कोटी रुपये सरकारनं मंजूर केले आणि त्यातले 150 कोटी रुपये निर्गमित केले. तुम्ही आम्ही गावगाड्यातली 50% जास्त माणसं, तुम्हाला आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळत नाही, एखादी स्कॉलरशिप मिळत नाही. ओबीसीच्या 18 महामंडळ स्थापन केली गेली याच सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक समाजाच्या महापुरुषाच्या नावानं एक महामंडळ स्थापन केलं. पण त्या महामंडळाला अजून अध्यक्ष भेटला नाही, कार्यालय भेटलं नाही, शिपाई भेटला नाही. कसं होणार, कशी प्रगती होणार, कसा तुमचा आमचा आकडा तुम्हाला मला कळणार? म्हणून बाबांनो, खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. ओबीसी बांधव कधी जागा होईल, तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांना तुमचं आमचं आरक्षण जात असताना, तुमच्या आमच्या हिताची बात होत नसताना, तुम्हाला आम्हाला तिजोरीतला निधी मिळत नसताना, तुमची आमची प्रगती होत नसताना, तुम्हाला आम्हाला डावललं जात असताना, जर तुम्ही संघर्ष करणार नसाल तर तुमच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही. गावगाड्यातल्या ओबीसीना एकत्रित तुमचे नेते डॅमेज केले जातात, तुमच्या नेत्यांना बदनाम केलं जातं, तुमच्या नेत्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण तुम्ही संघटित नाही आहात, कारण तुम्हाला तुमची संख्या माहित नाही. हे वास्तव आहे. म्हणून जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय तुम्हाला जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी, जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी तिजोरी में जो बजट मंजूर होता है,
उसमें भागीदारी, जिसकी संख्या जितनी भारी. काय चाललंय? तुम्हाला आम्हाला या गोष्टी समजत नसल्या कारणानं, तुम्हाला आम्हाला जर मान सन्मान इज्जत मिळायची असेल, हक्क अधिकार मिळायचे असेल, राजसत्ता राजपाट मिळायचा असेल, तर गाव वगैरेच्या हर एक जातीला एकत्र यावं लागेल. ही क्रांतीची भाषा आहे, ही बंडाची भाषा आहे. कुणाला किती काय कसं बोलावं, किती बोलावं. कारण प्रत्येक जण माणूस आज म्हणतोय माझं घर आहे, माझी कपडा लत्ता आहे, माझ्या घरावर स्लॅब पडलाय, माझ्या टू व्हीलरची 4 व्हीलर झाल्या, आता आमचं बरं चाललंय. त्याच्याही पलीकडे मान सन्मान इज्जत हक्क अधिकार राजसत्ता. महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. ही सगळी वास्तव परिस्थिती आहे. या वास्तव परिस्थितीला जर सक्षमपणे सामोरं जायचं असेल, तुमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क अधिकार अबाधित ठेवायचे असतील, तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आमच्या आरक्षणातली बेकायदा घुसखोरी थांबली पाहिजे. आम्ही विदर्भाच्या भूमीमध्ये या गोष्टी तुमच्या समोर मांडतोय, खूप जबाबदारीनं मांडतोय. या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक भागामधल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये खटकल आहे. पण व्यक्त कुणी करायची, बोलायचं कुणी, पुढं व्हायचं कुणी, मेळावा कुणी कुठं घ्यायचा, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही अडकलेले आहोत. तेव्हा पिंपरी माळीमध्ये जाता जाता या धावत्या भेटीमध्ये तुम्ही एवढ्या बहुसंख्येनं जमलात. परत कधीतरी आपण निश्चित डायरेक्ट संवाद साधू. कारण आम्हाला देऊळगाव माळीला पुढे जायचं आहे, तिथं लोक वाट पाहतायत. तेव्हा तुम्ही शांत चित्तानं जे आमचं एकदम थोड्या